कटक रेल्वे स्टेशन, ज्या ठिकाणी लोकांची गर्दी आणि गाड्यांची ये-जा निरंतर सुरू असते. याच गर्दीत आहे लाल सिंग, एक समर्पित ट्रेन चालक. यांच्या जीवनाचे दोन मुख्य तत्व आहेत, एक त्यांची ड्युटी आणि एक त्यांची आस्था. विकासने म्हटले, अरे लाल सिंग, पुन्हा तुझी पूजा अर्चना सुरू झाली. कधीतरी तर वाटते की तू या जगात कमी आणि देवाच्या जगातच जास्त राहतो. विकास, देवच माझी शक्ती आहेत. त्यांच्या कृपेनेच सर्व काही शक्य आहे. लालसिंगचे जीवन फक्त एक नोकरदार व्यक्तीचे नव्हते, ते एक समर्पित ट्रेन चालक होते. ते आपल्या ड्युटीवर सुद्धा इतके समर्पण भावाने काम करायचे, ज्या श्रद्धेने ते महादेवाची पूजा करत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लालसिंगचे जीवन याच दोन प्रकारांच्या भोवती फिरते, त्यांची ड्युटी आणि त्यांची आस्था. हे प्रभू, माझे रक्षण कर. आजही माझा दिवस काही अवरोध न होता निघू दे. आपल्या कृपेनेच सर्व काही बरोबर काम करत आहेत. लाल सिंग महादेवाच्या प्रती लहानपणापासूनच समर्पित होता. लहानपणी आपल्या आईवडिलांना त्यांनी महादेवाची पूजा करताना पाहिले होते. लाल सिंग बाळ, महादेवाच्या पूजेने किती शांती मिळते. त्यांच्या भक्तीमध्ये खूप शक्ती आहे. होय बाळ, महादेव आपल्या कुटुंबाचे रक्षक आहेत. त्यांच्या कृपेनेच तू मला मिळाला आहे. याच सर्व क्षणांमध्ये लालसिंगच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली आणि ते महादेवांच्या प्रती समर्पित झाले. आपल्या रोजच्या जीवनात ते भक्तिभावाच्या प्रभावाने वेळेच्या अधीन राहत नाही. त्यांच्यासाठी यावेळेस फक्त त्यांच्या आणि महादेवाच्या मध्ये असलेले आध्यात्मिक संबंध महत्त्वाचे असतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे महादेव, माझ्यावर कृपा करा. आजचा दिवस सुद्धा काही अवरोध असल्याशिवाय निघू द्या. आपल्या कृपेमुळे मी आपली ड्युटी बिना त्रासाचे पूर्ण करू शकतो. वेळ निघत गेला, पण लालसिंगचा भक्तीचा प्रवाह सुरूच होता. त्यात वेळ, संसाराच्या गोष्टी काहीच महत्त्वाच्या नव्हत्या. हे कधीपर्यंत आपल्या पूजेत लागतील? त्यांचा भाव उत्तम आहे, पण वेळेचे काही महत्त्व नाही. लालसिंग आपल्या साधनेच्या वेळेस आणि कोणालाच महत्त्वाचे मानत नव्हते. काही वेळा असे होत असायचे की त्यांच्या पूजेच्या वेळेस फोनची घंटी किंवा दाराची घंटी वाजायची, पण त्यांना ती ऐकूच येत नव्हती. ते मग्न असायचे, लीन असायचे. लाल, हे काय? मी 2 तासांपासून घराची घंटी वाजवते आहे, तुम्ही काही ऐकतच नाही. असल्या भक्तीमुळे किती त्रास होतो. कलावती, मला माहीत आहे, पण ही माझी पूजेची वेळ होती. पूजेची वेळ होती ते खरं आहे, पण आपल्या जवळपासचे काही भानच नाही असे कसे? मी आपल्याच घराच्या बाहेर 2 तास उभी आहे, हे काही बरं आहे का? मला क्षमा कर कलावती. आपण असे करू की घराच्या दाराची एक दुसरी चावी पण बनवून घेऊ, म्हणजे पुढे तुला कधी त्रास नाही होणार. होय, ते तर करावेच लागेल, पण मला वाटतं की आता तुम्ही आपली जबाबदारी सुद्धा समजून घ्याल. असे कितीतरी वेळा होत होते की लालसिंग पूजा करत असायचे आणि त्यांच्या ड्युटीची वेळ होत असायची, पण त्यांना लक्षातच नाही राहायचे. मग त्यांची पत्नी कलावती त्यांना ध्यानातून उठून ड्युटीवर जाण्यासाठी म्हणायची. जसजसे वेळ निघत होता, लालसिंगची महादेवाची भक्ती एखाद्या साधूप्रमाणे गहन होत चालली होती. लाल, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला सर्व गाड्यांना वेळशीर चालवायचे आहे. उद्या मिनिस्टर साहेब तुझ्याच ट्रेननी यात्रा करणार आहेत. होय विकास, मला माहीत आहे. देवाच्या कृपेने सर्व काही बरोबर होणार. लाल, हे लॉकेट तुझ्यासाठी विशेष आहे. कधीही तू याला स्पर्श करशील तेव्हा महादेव तुझ्या सोबत असतील. पुढच्या दिवशी लालसिंगची पत्नी कलावती काही कामासाठी बाहेर गेली होती आणि त्यांना सांगून गेली होती की 9 वाजता त्यांना ड्युटीवर जायचे आहे. पण आज सुद्धा लालसिंग महादेवाच्या भक्तीमध्ये मग्न झाले. ते इतके लीन होते की ड्युटीवर जाणेच विसरून गेले. महादेवाच्या पूजा, आराधना आणि ध्यान करण्यात त्यांना हे कळलेच नाही की सकाळी 5:30 पासून 9:30 इतका वेळ निघून गेला होता. तेवढ्यात कलावती येते. लाल, तुमच्या ट्रेनची वेळ झाली आहे, तुम्हाला उशीर होतोय. 9:30 वाजले होते.
आता लालसिंगला आठवले की आज त्यांच्या ट्रेनने मिनिस्टर यात्रा करणार होते. त्यांना कटकपासून हावडापर्यंत या ट्रेनला चालवायचे होते. ड्युटीसाठी त्यांना 9 वाजता कटक स्टेशनावर पोचायचे होते, पण आता 9:30 वाजून गेले होते. अरे देवा, मी असा कसा इतका उशीर केला? माझी ट्रेन तर सुटून गेली असेल. पाहिले, नेहमी पूजा भक्ती करत राहण्याचे परिणाम. नेहमी तुमची पूजा तुमच्या कामात अडथळे आणते. कलावती, मला विश्वास आहे की महादेव सर्व काही नीट करतील. मी पोचतो. ते ठीक आहे, पण तुम्ही उशिरा पोचला तर तुमच्या नोकरीवर काही त्रास तर होणार नाही? लालसिंग आपला युनिफॉर्म घालतात आणि म्हणतात, काहीही होऊ दे, मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. सांभाळून जा आणि आपली काळजी घ्या. रेल्वे ट्रेन चालक लालसिंग आज खूप काळजीत होते. ते बाईक घेऊन त्वरेने कटक रेल्वे स्टेशनावर गेले. रस्त्यात त्यांना भरपूर ट्रॅफिक लागले. ते कटक रेल्वे स्टेशनावर पोचले. त्यांनी पाहिले की प्लॅटफॉर्म रिकामा होता आणि ट्रेन निघून गेली होती. अरे, ट्रेन तर निघून गेलीये. लालसिंग स्टाफ रूममध्ये गेले आणि आपल्या सहकर्मी यांना विचारले, माझी ट्रेन कुठे आहे? ती आज आधी निघून गेली का? सहकर्मीने म्हणाले, लालसिंग, तुम्ही इथे कसे? तुम्हीच तर ट्रेन घेऊन हावडासाठी निघून गेला होता. लालसिंगने मनात विचार केला, हे असे कसे शक्य आहे? मी तर पूजेत होतो. लालसिंगच्या त्या विचित्र परिस्थितीमुळे ते आश्चर्य करत राहिले. त्यांना या घटनेबद्दल काहीच कळत नव्हते. ते भ्रमिष्ट होऊन स्टेशन मास्टरच्या केबिनकडे जात होते. स्टेशनावर खूप काही घडत होते, पण लालसिंग आपल्याच तंद्रीत होते. ते त्या परिस्थितीसोबत जुळवून घेण्याच्या प्रयत्नात होते. ते आता स्टेशन मास्टरकडे गेले. सर, मी लालसिंग आहे. माझी ट्रेन आधीच निघून गेली, पण मी तर आत्ता आलो आहे. हे काय झाले? लालसिंग, पण तुम्ही तर काही वेळापूर्वी ट्रेन घेऊन हावडाकडे निघाला होता. हे कसे शक्य आहे सर? मी तर आत्ता घरून येत आहे. हे तर अशक्य आहे. इथल्या रेकॉर्डमध्ये सुद्धा तुम्ही ट्रेन घेऊन गेला आहात याबद्दल माहिती दिली आहे. हे तर फक्त महादेवाची कृपा झाल्यामुळेच शक्य झाले असेल. माझी भक्ती आणि विश्वास याचे फळ आहे हे. त्यावेळेस लालसिंगला एक वेगळाच अनुभव झाला. त्यांना वाटले की त्यांचे समर्पण आणि भक्ती बघून महादेवाने त्यांची मदत केली होती. हा एक असा चमत्कार जो फक्त श्रद्धा आणि विश्वास यामुळेच शक्य होता. आता लालसिंगला कळून चुकले होते की जेव्हा ते ध्यानात मग्न होते तेव्हा प्रभू महादेवच त्यांच्याऐवजी ट्रेन घेऊन हावडाला निघाले होते. जेव्हा त्यांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली तेव्हा कोणालाही यावर विश्वास बसला नाही. पण तरी सर्वांना हा प्रश्न तर होताच की कोणीतरी आहे जो लालसिंगच्या जागी ट्रेन घेऊन गेला आहे. लालसिंगच्या डोळ्यात धन्यवाद आणि आभार होता. महादेवाच्या प्रेमापोटी त्यांचे डोळे भरून येत होते. आज त्यांच्यामुळेच महादेवांना रेल्वेची नोकरी करायला लागली होती. त्यांना वाटले की हाच तो क्षण आहे. हेच ते क्षण आहे जेव्हा आता मला आपले सर्वस्व महादेवांना समर्पित करून द्यायला पाहिजे. माझी वास्तविक ड्युटी आणि सेवा ही तर त्यांच्यासाठीच असली पाहिजे. ज्या महादेवांनी माझ्यासाठी रेल्वेची ड्युटी केली, आता मला जन्मभर त्यांचीच पूजा करायची आहे. तर अशी ही अद्भुत घटना घडली आणि त्यांच्या जीवनाचा वास्तविक दिशेचा त्यांना बोध झाला. लालसिंग फोन काढतात आणि कलावतीला फोन करतात. कलावती, मी एक निर्णय घेतला आहे. मी रेल्वेची नोकरी सोडतोय. आता मी माझे पूर्ण जीवन प्रभू महादेवांच्या सेवा आणि पूजा यात घालवणार आहे. त्यांनी त्याच वेळी रेल विभागातील चालक या पदाची नोकरी सोडून दिली. या निर्णयामुळे लालसिंगच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आणि या प्रकारे लालसिंगची गोष्ट एक नवीन प्रकाराने समोर येते. एक असली कथा जी त्यांच्यासोबत त्यांच्या जवळपासच्या लोकांना सुद्धा आस्था आणि प्रेरणा देणार. एक अशी कथा जी सांगते की आस्था आणि समर्पणाच्या जोरावर जीवनाची दशा आणि दिशा बदलणे शक्य आहे.